नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण असलेल्या जागेवर मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्या असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत। त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेते माजी मंत्री राजेश भैया टोपे यांनी ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसीनेच उमेदवारी अर्ज दाखल करावे असे सांगितले असल्याचं बोललं जात आहे। अंबड नगर परिषद निवडणुकीत 11 प्रभाग असून 22 उमेदवार उभे राहणार आहेत, तर एकूण मतदान जवळपास 30,000 आहे। त्यापैकी जवळपास 50% मतदार हे ओबीसी आहेत, तर एकूण 22 जागांपैकी ओबीसींना फक्त 6 जागा राखीव असून एससीसाठी 2 जागा राखीव आहेत आणि 14 जागा या सर्वसाधारण आहेत। सर्वसाधारण जागा भरपूर असूनही ओबीसी जागेवर काही पक्षांकडून मूळ ओबीसींना डावललं जात आहे। त्यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कांच्या गप्पा मारून फक्त ओबीसींच्या मतांचा वापर करून घेण्याचे काम केले जात असल्याची चर्चा सध्या सामान्य मतदारांमध्ये होत असताना दिसून येत आहे। ओबीसी मतदार हा बोलून नाही तर मतपेटीमध्ये परिवर्तन करून दाखवील असंही ओबीसी सर्वसामान्य मतदारांमध्ये बोललं जात आहे। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।